नमस्कार मित्रांनो, माझ्या मराठी बांधवांचं पहिले तर खूप अभिनंदन. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश करण्यात आला आहे. आणि त्या 12 किल्ल्यांमध्ये असा एक किल्ला आहे जिथे सिंहासन बसलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि आजही तो राजधानी म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे रायगड किल्ला. राज्याभिषेक आणि रायगड हे दोन्ही आपल्या हिंदवी स्वराज्याचं स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आणि हा रायगड केवळ एक गड नाही तर स्वातंत्र्याचा जिवंत साक्षीदार आहे. मी तर प्रण घेतला होता की 2025चा राज्याभिषेक सोहळा मी स्वतःच्या डोळ्याने बघणार आणि आज ते घडलं. त्याचा मला खूपच आनंद आहे आणि मला असं वाटतं सर्वांनी तो आनंद घ्यावा, तो एक ऊर्जा इकडची आहे ती अनुभवावी. आता पुढे तुम्ही बघा माझ्या रायगड वारीची ही अविस्मरणीय यात्रा आणि पुढच्या वर्षी तुम्ही नक्की ठरवा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे रायगडला आणि ते पण साध्या कारणासाठी नाही, राज्याभिषेकला. तर हा खूप स्पेशल ब्लॉग असणार आहे, मजा येणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, ब्लॉग एन्जॉय करा. तर आता वाजले आहेत 11. आम्ही निघतोय आता रायगडसाठी. ही बघा आपली पाठी बस रेडी आहे मस्तपैकी आणि आताच नारळ फोडला पण आहे आपण. चला सुरू करूया. जय खंडेराय. यस यस यस. थँक्यू. यस फुल लग्जरी प्रीमियम बस में स्वागत है आपका. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर स्वामी. हॅपी बर्थडे टू यू. तुर्तीने सगळे थांबलेत केक खायला. गर्दी आली, केक खायला गर्दी आली. A few moments later. मित्रांनो आता 3:15 झालेत आणि आम्ही बसमधून उतरलोय. सो हे बघा इकडे ही पार्किंग आहे. पोचलो आम्ही रायगडच्या पायथ्याशी तर नाही बोलू शकत पण आसपास आहे. आणि इकडे आता बस आपण सोडली आहे. आता इथून आपल्याला बस पकडायची आहे. ही बस सोडायची आहे. माझा चेहरा दिसत नसणार, मी असंच दाखवतो. हे बघा इकडे मस्त शांतता आहे, सगळं तयारी आहे, ॲम्ब्युलन्स आणि सगळं प्रॉपर एकदम. आता आपल्याला डायरेक्ट त्या लालपरीमध्ये जायचं आहे. ह्या लालपरीमधून त्या लालपरीमध्ये बघूया. मित्रांनो पार्किंग बघा ना, किती मस्त पार्किंगची जागा होती यार. आणि सगळ्या लोकांनी इकडेच पार्किंग करायची आणि वरती जायचं होतं असं आम्हाला पॅम्पलेट दिलेलं. सो ह्याच्यामध्ये सगळं टायमिंग्स लिहिलेले, कधी काय होणार आहे गोष्टी. आणि आपली एस टी आता रेडी होते. सो तिथून एस टीमध्ये बसून आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. ॲक्च्युली इथपर्यंतच गाड्या आणायला दिल्या कारण वरती ट्रॅफिक होतो. माईट बी लास्ट इयर झाला असेल किंवा लास्ट इयर केलेलं होतं माहीत नाही. पण लोकांचं तर थोडीशी झोप उडाली आहे एस टी बघून. सर्वांना पचत नाही ना एस टी म्हणून. पण ठीक आहे, आता थोडासा प्रवासाने काय होत नाही एवढं मोठी गोष्ट. कोकणी माणसाला तर काय सवयच असते एस टीतून त्याची. आणि एक वेगळा फन आहे बघा ना, रात्रीचं एकदम काय भारी वाटतं. म्हणजे हा एक वेगळाच फन आहे एस टीमधून जायचा. आता ड्रिप बघा ड्रिफ्ट मारले भाई घाटामध्ये. एस टीचा प्रवास एकदम नेक्स्ट लेवल आहे, फास्ट अँड फ्युरियस सारखा. चला आपलं आलं डेस्टिनेशन. मित्रांनो हा बघा फर्स्ट लुक रायगड किल्ल्याचा. आणि इकडे आहे आपला बस स्टँड. इथे आम्हाला सोडलं आहे एस टीने. आपली पोरं आहे तिकडे. आता आपल्या पोरांना बॅच द्यावं लागेल. चला आता आपण चालत जायचं आहे तिथपर्यंत. मी दिसतो का माहीत नाही. आता आपल्याला चालत जायचं आहे तिथपर्यंत वरती, जिथे आपण हॉटेल घेतलं आहे, तिकडे रूम घेतला आहे, जिथे आपल्याला फ्रेश व्हायचं आहे. आता हे बघा सगळी पब्लिक चालते मस्त. 1 किलोमीटर ते चालायचं इथून डायरेक्ट हॉटेलपर्यंत. और चेतन भाई कैसे? एकदम मस्त. कैसा लग रहा है फर्स्ट लुक? एकदम बहुत सही. क्या लुक है. और घाट में मजा आया कि नहीं? घाट में आया ना बहुत. हाँ नको. अरे एस टी ड्रायव्हर आहे. अरे एस टी ड्रायव्हर आहे. एस टी ड्रायव्हर 5 स्टारच्या खाली घेणार नाही. पिक्चर काढतो लाल अँड फ्युरियस. One eternity later. मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आमच्या रूमवर आणि सगळी पब्लिक जमा झालेली आहे मस्त.
रूम नंबर 1 आमची आहे. रूम नंबर 1 आमची आहे. चलो भाई रूम नंबर 1 में चलते हैं. रूम नंबर 1 में आए क्या हम? यार ओ ये क्या ही रूम है भाई. चला हे काय रे? मॅजिक. अरे आम्हाला लेडीजचा रूम मिळालाय का मेकअप वाला? टिकटॉकर्स. मित्रांनो तर फायनली आम्ही सुरू केलेलं आहे. आता सध्या चालतोच आहे. माझ्यासोबत आहे नॉक्स. येस. आणि आपले काही मित्र चालत आहेत पाठीमागे. तुमचं नाव काय? प्रचिती. आहेत असे थोडे येत आहेत. आपण हळूहळू कवर करणार आहे. आता किती लोक सोबत राहतील कुठे कुठे माहीत नाही. पण येस आता इथून दिसतंय बघा काय खतरनाक. तुम्हाला थोडंसं दाखवतो दृश्य इकडून. बघा. आहा. एंट्रन्स आहे. सकाळी आपण इथून आलो या साईडने. आपलं ते हिरकणी इकडे इकडे लिहिलं आहे किल्ले रायगड. फायनली आफ्टर 8 years. अरे 8 वर्षानंतर मी प्रॉपरशी ट्रेकिंग करणार आहे 1-1.5 तासाची. ते रायरेश्वर जागा छोटं होतं. हे प्रॉपर चालायचं आहे आणि नंतर परत शिड्या आहेत. सो मजा येणार आहे खूप. मी एक्सायटेड आहे. आणि यस सगळे आपली पब्लिक आहे त्याच्यामुळे अजून छान वाटतं आहे. हवा पोचतोय बघा. जवळ आला. यस. जाऊया पटापट. ह्याची नाही दिसत. महादेव. जय 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 श्रीवास. है ना. जय 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 जय. जय नमः पार्वती पते. हर हर महादेव. मित्रांनो तो बघा तिकडे महादरवाजा आहे. तिकडून परत आम्ही असं चालत आलो आहे सगळे. आता अजून वरती आहे. थोडा आहे अजून. यस फक्त 5 मिनिट चढतोय आम्ही. किती? फक्त 5 मिनिट. यस. आणि हा ट्रेक लीड आहे म्हणून याच्यावर मी विश्वास नाही ठेवणार. फक्त 5 मिनिटं. फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आहे एकदम टॉपला. इथूनच एंट्रन्स आहे. आता इथून बघूया जसे कार्यक्रम दिसतील तसे आम्ही बघू. थोडा लेट झाला आहे पण ठीक आहे. पोचलो ॲटलिस्ट वरती लवकरात लवकर. आणि बघा किती वेळात पोचलो आहे. 80 मिनिट्स. 408 हा एलिव्हेटेड आहे. आणि 80 मिनिट्समध्ये वरती थेट मी आणि नॉक्समुळे मी आलो. नाहीतर
एकटा तर काय हा 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 सुरू आहे हो दिसला चला आम्ही पटापट चेंजिंग करतो. चला मित्रांनो फायनली आम्ही रेडी झालो आहे. बघा मस्त कुर्ता घातला आहे मी आणि नॉक्सने. हा बघा येतोय चंद्रकोर पण लावले बघा. जवळून जरा कॅमेरा घेतो मस्त एकदम. आणि समोर आपला ढोल ताशा पथक आहे आणि आपण आता तेच बघणार आहे. माझा व्हॉइस आता येणार नाही. आपण एन्जॉय करूया पूर्ण कार्यक्रम. तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवेन मी डायरेक्ट आता. दर्शन झालं, पालखीचं दर्शन झालं. फायनली वरती यायचा लाभ. पालखीचं दर्शन झालं मस्त. आपलं पालखीचं दर्शन झालं एकदम भारी. मोठं काम झालं. मित्रांनो आतमध्ये एवढी गर्दी होती ना दरबारात की आम्हाला जायलाच नाही मिळालं. हे जे रेकॉर्डिंग आहे ते बाहेरूनच केलंय झूम करून. आम्ही बाहेरूनच राज्याभिषेक बघितला. तर आता एक गोष्ट कळली, जर आतमध्ये एकदम पद्धतशीर बसून किंवा उभं राहून राज्याभिषेक बघायचा असेल तर मग आपल्याला लवकर यावं लागेल. श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. कुंकुमोदकेन पुरुषः आरोस्यः भवत्पुनः ततो विश्वचक्रामलं सागरानशनयभेहि तस्मात् विराटजायत विराजो अधिपुरुषः सजातो अत्यनिश. सब आ गए सब मिल गए. इतने पिछड़े हुए लोग फाइनली डन. पिछड़े हुए लोग मिल गए. पिछड़े हुए लोग. कॅशियर भेटला लगेच एक सूप जैसे कैशियर दिखा हम लोग बोला चलो अभी कुछ तो खाना पड़ेगा. पीछे करिए मेरा जो गंदार आहे. सगळे लोक आलेत मस्तपैकी. आता भेटूया सगळ्यांना आणि परत आपल्या कामगिरीला जाऊया. बघू कसा आहे काय आहे. आतापर्यंत खूप मजा आली मस्त. आणि सगळ्यांनीच एन्जॉय केलं असेल येताना पण. बिझनेस
10 रुपये. ते बघा इथे लांब मस्त दिसते आहे. तिकडे चालू आहे सगळा कार्यक्रम. अजूनही पथक वाजवत आहेत ढोल आणि बरेच दुसरे अजून कार्यक्रम सुरू आहेत. तुम्हाला इथून झूम करून दाखवलं आम्हाला. मित्रांनो लाईनीत उभं राहिलो आम्ही आता. हे बघा मंदिराच्या एवढी मोठी लाईन आहे. थोडीच मोठी लाईन आहे, एवढं नाही आहे. टाईम मला नाही वाटत तेवढं लागेल. 10-15 मिनटात होऊन जाईल दर्शन. बाकीची मंडळी जर दिसली असती तर आम्ही जरा घुसलो असतो, पण नाही दिसत आहे आता. आपल्या बरोबरची मुलं येत आहेत समोरून. आम्हाला धोका आवाज बोलणार. हा, जे आम्हाला धोका आवाज बोलणार आहे. आता परत काहीतरी बोलतील बघा आता. ये देखे हुए लोग, ये देखे हुए यू हेलो, देखे हुए लोग लग रहे कोई तो. अरे घूम रहे कोण आहे? तुम्ही आमच्यावर नाही. अरे कुठे? अरे कुठे? मोटिवेट करत होती सगळ्यांना. ती फर्स्टच होती. ऐक ग, कंटिन्यू फर्स्ट होती ती. कंटिन्यू एनर्जी संपतच नाही. हा जाऊ दे. हाय तिकडे लाईन आहे, 10-15 मिनिटात होऊन जाईल. ते शॉट मित्रांनो, तर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता. आणि माझ्याबरोबर सुटला आहे प्रशांत साळुंके. जय शिवराय. आणि त्याचा भाचा नॉक्स आणि तो पुढे आहे. बघा व्ह्यू बघ. आहा ओहो हे चला. मित्रांनो 50% आमचा ट्रेक झालेला आहे. पण आता आम्ही वेगळ्या रूटने खाली जातो आहे. जो रूटने आलेलो त्याने. हे बघा, हा रूटने आम्ही आलेलो वरती. आता आपण या रूटने जातो आहे. कुठं काय दिलेलं तिकडे दरवाजा? चित्त दरवाजा. हा बघा ही दरी आणि आपला तो हॉटेल. काय करायचं घ्यायचा? यायला सगळं आजच करायचं का? जे काय ते आजच करून टाकायचं. शॉर्टकट रूट जो है आज ही कर डालो भाई. कोई कसर नहीं रहनी चाहिए. रस्ता तर एकदम खतरनाक आहे. हा बघा फ्लॅट. फ्लॅट प्रेम बाय. हां पाऊस नाही म्हणून, नाही तर अटेम्पच केला नसता. मेन ते आहे की इथून राईट लेफ्ट मारायचं नाही, स्ट्रेट. बघूया आपण आता खाली जाऊ. आईला रस्ता भारी पडलाय. हां अरे असं वाटतंय ते साला लांब आहे तरी ते. डायरेक्ट असं उतरतंय सगळं. इकडून लवकर भाई अजून किती खाली आहे बघ ते. चरबी किती आलो बघा खाली आम्ही. चायला लस खाली आलो. अजून बरंच जायचं आहे. खूप मोठी खाई होती.
बेकार बेकार. दिस इज रिअल ट्रॅकिंग. इथून चढणं म्हणजे रिअल ट्रॅकिंग आहे मित्रांनो. एकदम शेवटला आलो आणि पाऊस आला आहे. हा काय यार चिटिंग आहे. म्हणून बघतो सेम एकदम दोन पिच. हा फायनली मित्रांनो पोचलो. दरी उतरली दरी भाई. गेले भाई गुडघे अँड अँकल्स आर गॉन. मित्रांनो या रस्त्याने उतरलो. खतरनाकवाला रस्ता शॉर्टकटने. आणि समोर आमचं हॉटेल आहे बघा. डायरेक्ट हिरकणी अंगण. आणि व्ह्यू बघा. हॉटेलचा व्ह्यू बघा यार. पैसा आहे वाय. व्ह्यू का पैसा आहे. One eternity later. मित्रांनो तर आमचं जेवण झालं आहे आणि आता निघायची तयारी आहे. तर मी एक गोष्ट इथं बघायला आलो ती आहे रोपवे. आपण बघूया रोपवे कशी चालते इथून. हे बघा मी रोपवे बघायला आलो आहे. हा जस्ट एक रोपवे निघतोय. म्हणजे ते केबिन निघते आता एक. त्याच्यामध्ये माणसं भरलेली आहेत. हे बघा वा मस्त एकदम. लगेच तुरंत कुठे जाते बघ. स्टेशन आहे वरचं आणि हे इकडचं स्टेशन इकडे आहे आतमध्ये. जातं या गडावर डायरेक्ट. काय ऑप्शन आहे. मित्रांनो तिकडे वेटिंग हॉल आहे. आता 1737 तिकीट नंबर चालू आहे. हा बघा तिकडे वेटिंग हॉल आहे. असं सगळे लोक थांबलेत आपल्या चान्ससाठी. मला वाटतं ते सकाळपासून थांबलेत. कारण की मी तिकडे ऐकलेलं की त्यांना लागलेला 3-4 तास. म्हणजे एक तिकीट काढल्यावर 3-4 तास मिनिमम वेळ लागतो. हे बघा डिटेल्स इथे लिहिलेली आहे मस्त. तर बघा कोणतरी आले आता. ती तिकडून आली आहे. ती गेली ती आली. ब्ल्यूवाली यायला आहे रेडवाली जायला. हे बघा कडक आले. तिकीट जास्त नाही आहे. हे बघा 315 वगैरे तिकीट आहे. तर प्रॉब्लेम आहे मला वाटतं टाईमचा. किती वेळ लागणार वरती जायला. तर मित्रांनो तिकडे कसं आहे की तुम्हाला तिकीटची कॉस्ट एवढी नाही. मला वाटलं की 1000, 2000, 3000 अशी असेल. पण तिकीटची कॉस्ट एवढी नाही. पण वेटिंग खूप आहे. आत्ता तिकीट काढलं तर 1 तास वेटिंग आहे बोलतात. आणि वरतून याला 4-5 तास वेटिंग आहे. सो याच वेटिंगमध्ये तुम्ही खाली येऊ शकतात उतरून. पण ऑफकोर्स जर कोणी म्हणजे ओल्ड एजवाले असतील तर ते तर नाही येऊ शकतात. पण मग तुम्हाला वेटिंग करावं लागणार. सो वेट करणं हे तुम्हाला ठरवावं लागेल की प्लॅन करावं लागेल वेटिंग. पण तिकीट तर मला एवढी कॉस्टली नाही दिसली. वेटिंग आहे फक्त बस. तुम्ही त्याप्रमाणे प्लॅन करा. जर तुम्हाला रोपवेने यायचं असेल तर जस्ट मी एक इन्फो म्हणून सांगितलं. कारण की मला पण कॉस्ट माहिती नव्हती. म्हटलं जस्ट असंच बघूया. आणि जर कोणाला माहिती पाहिजे असेल की काय वेटिंग वगैरे असतं आणि किती तिकीट आहे तर त्यांच्यासाठी डिटेल्स आहे. आस्ते कदम राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजपती गणपती गजाश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो चला आता आपल्या ट्रिपचा एंड आलाय आणि आता आपण निघतोय घराकडे आणि पोचलेलोच आहे ऑलमोस्ट. चीयर्स फॉर डीजे वर्षा. कॅलरीज ऑन. कसा वाटला सगळ्यांना आजचा कार्यक्रम. सगळ्यांना एन्जॉय केला ना. भेटूया आपण आता नेक्स्ट वीक मध्ये. बाय बाय बोला सर्वांनी. बाय. चला चला बोलता. चला चला बाय 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 बाय. चल 1 2 3 चल 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 चल.